गुरुदैव दत्त. अनिकेत असलेल्या दत्तप्रभूंचा कासवासारखा स्वभाव. मेरू शिखरावर वास्तव्य, काशीमध्ये प्रातस्नान, कुरुक्षेत्री आचमन, पंढरपूर किंवा प्रयागराजमध्ये चंदन किंवा भस्मलेपन, केदारावर सकाळची संध्या, तिथेच विभूतिग्रहण, गिरनार पर्वतावर ध्यान, कोल्हापुरात दुपारी भिक्षा मागणं, त्यानंतर भोजन करण्यासाठी बीड जिल्ह्याच्या पांचाळेश्वरला, त्यानंतर तांबूल भक्षण जवळच असलेल्या राक्षसभुवनला, दुपारची विश्रांती रैवत पर्वतावर अर्थात गिरनार पर्वतावर, पश्चिम सागर किनारी संध्याकाळची संध्या, नैमिषारण्यामध्ये पुराणांचं श्रवण आणि रात्री निद्रेसाठी नांदेड जिल्ह्याच्या माहूरला. असा भगवान श्री दत्तात्रेयांचा दिनक्रम त्रेतायुगापासून आजपर्यंत अखंडपणे सुरू आहे. संस्कृतमध्ये अनिकेत असं एक विशेषण आहे आणि त्याचा अर्थ ज्याला घर नाही असा होतो. भगवान श्री दत्तप्रभूंचा वर उल्लेख केलेला दिनक्रम पाहता त्यांच्याहून अधिक योग्यपणे हे नाव किंवा हे विशेषण शोभून दिसेल असं इतर कोणीही नाही. श्री दत्तप्रभूंचे अवतार श्रीपादवल्लभ दत्तप्रभू आणि श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभू देखील एका ठिकाणी सदैव न राहता भ्रमण करत असत आणि त्यांनी त्यांच्या शिष्यांना देखील सतत भ्रमण करण्याचा हाच उपदेश गुरुचरित्रामध्ये केलेला आपल्याला आढळून येतो. श्री दत्तप्रभूंना दिगंबर असेही म्हणतात. दिग हा संस्कृत शब्द दिशेसाठी आहे आणि अंबर म्हणजे वस्त्र, अर्थात ज्यानं 10 दिशांचंच वस्त्र परिधान केलेलं आहे तो दिगंबर. आणि असं असल्यानं दत्तप्रभूंना भ्रमण करण्यासाठी 10 दिशा मोकळ्या असतात. त्यांच्या या सततच्या भ्रमणामागे एक फार मोठं गूढ दडलेलं आहे आणि ते म्हणजे ज्ञानदान करणं हे त्यांचं कार्य असल्यानं योग्य व्यक्तीच्या शोधार्थ ते सदैव भ्रमण करत असतात. त्यांच्याच अर्थात भगवान श्री विष्णूंचा अवतार असलेलं कासव किंवा कुर्म याच्या स्वभावात असलेल्या एका साम्याशी दत्तप्रभूंच्या एका स्वभावाची तुलना करण्याचा मोह मला आवरत नाही आहे. हे कासव जसं आपलं सगळं शरीर कवचाच्या आतमध्ये ओढून घेतं, अगदी तसंच सगळी बाह्य आणि अंतर इंद्रिय आतमध्ये ओढून समाधिमग्न होण्याचं स्वतःचं कौशल्य महायोगी श्री दत्तप्रभू उपयोगात तर आणतातच, परंतु या समाधी कौशल्याची दीक्षा देखील त्यांनी आपल्या कित्येक भक्तांना दिलेली आहे. नृसिंहवाडीला समाधी असलेले श्री नारायण स्वामी देखील त्यापैकीच एक होते. त्यांच्याबद्दल मी नंतर कधीतरी सविस्तरपणे सांगणार आहेच. त्यांचं हे कौशल्य हवं तेव्हा हातपाय आत ओढून घेण्याच्या कासवाच्या कौशल्यासारखंच आहे. हातपाय आत ओढून घेतल्यावर कासव जसं सगळ्या जगापासून डिटॅच होतं, तसंच समाधिमग्न झाल्यानंतर दत्तप्रभू देखील निर्गुण निराकार परब्रह्म होऊन जातात. कासवाला डिटॅच होण्यासाठी असलेलं त्याच्या पाठीवरचं कवच ही निसर्गाची एक अत्यंत उल्लेखनीय रचना असून ते कासवाच्या फासळ्या आणि मणक्याशी जोडलेलं असल्यानं त्याच्या सांगाड्याचाच एक अविभाज्य घटक झालेला असता. अगदी तसंच दत्तप्रभू किंवा त्यांच्या कोणत्याही अवताराबद्दल विचार करताना सर्वात आधी त्यांची ही डिटॅचमेंट अर्थात अंगावर लेपन केलेल्या भस्माप्रमाणेच सर्वसंग परित्याग करून स्वीकारलेली विरक्ती हे त्यांचं कवच आहे हे लक्षात येतं. जसं कासव त्या कवचाच्या आतूनच जगाला जाणून घेत असतं, तसंच दत्तप्रभू देखील समाधिमग्न असूनही त्यांच्या वैश्विक कार्यामध्ये कोणतीही दिरंगाई किंवा दुर्लक्ष होत नसतं. त्यांच्या याच सजगतेचं वर्णन करणारं एक स्तवन मला फार आवडतं आणि ते म्हणजे औदुंबरा तळवटी श्री नरसिंह योगी, कृष्णातिरी समाधी सुखास भोगी, ध्यानस्थ होऊनी समस्त चरित्र पाहे, अनन्य जो शरण इच्छित देता आहे. थोडक्यात कृष्णातिरी नृसिंहवाडीमध्ये औदुंबर वृक्षाखाली श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभू समाधीचा आनंद जरी उपभोगत असले तरीही कोण कसं वागतंय यावर त्यांचं लक्ष असल्यामुळे जो कोणी त्यांना अनन्य भावे शरण जातो त्याला हवं ते वरदान त्यांच्याकडून प्राप्त होत असतं. गुरुदैव दत्त.